शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. चला जाणून घेऊयात बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय. आपल्याला प्रश्न पडला असेल की बीज प्रक्रिया का करावी किंवा बीज प्रक्रिया केल्याने नेमका काय फायदा होतो. आणि या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी बीज प्रक्रिया न करताच पेरणी करतात. इव्हन काही शेतकरी तर बियाण्यासोबत आलेलं बुरशीनाशकाचं पाकिट सुद्धा धुऱ्यावर फेकून देतात. त्यामुळे आता आपण या सर्व प्रश्नाची उत्तरं समजून घेऊ. तसेच ज्यांनी या तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर केला त्या प्रगतशील शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव सुद्धा ऐकू. आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे नंतर उपाययोजना करण्यापेक्षा तो रोग येऊच नाही म्हणून लस घेणं कधीही चांगलं. आपण आपल्या मुलांच्या बाबतीत असंच करतो ना, तेच आपण आपल्या पिकाच्या बाबतीत सुद्धा करायचंय. आपल्या पिकाला कीड रोगापासून संरक्षित ठेवण्यासाठी तसेच पिकाला लागणारी अन्नद्रव्य उपलब्ध होऊन पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी बीज प्रक्रिया करायची आहे. तर प्रथम आपण समजून घेऊयात की कशाची बीज प्रक्रिया करत असतात आणि त्याचा क्रम कसा असतो. त्यासाठी एक साधा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि तो म्हणजे FIR. पण हा पोलीस स्टेशनचा FIR नाही बरं का. याचा अर्थ आहे बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक. तर असंच का? कारण जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर रासायनिक बीज प्रक्रिया केली तर जीवाणू मरतात आणि त्याचा उपयोग होत नाही. म्हणून सर्वात आधी रासायनिक आणि नंतर जैविक बीज प्रक्रिया करायची आहे. तर आता प्रथम बघूयात रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया. रासायनिक बुरशीनाशक मध्ये कार्बोक्सिन 37.5% अधिक थायरम 37.5% 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. ही रासायनिक नावे लक्षात ठेवायला थोडं जड जातंय ना. यासाठी मुद्दाम काही ब्रँड नेम इथे शेअर करत आहोत, जसं की झेलोरा, रोको, स्प्रिंट, टॉपमोस्ट, व्हिटावॅक्स, एव्हरगोल. तसेच या व्यतिरिक्त बाजारामध्ये अनेक मॉलिक्युल्स उपलब्ध आहेत. आपण त्यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची त्याचा लेबल क्लेम पाहून बीज प्रक्रिया करू शकता. बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण हस्तचलित सीड ड्रम किंवा इलेक्ट्रिकल सीड ड्रमचा वापर करू शकतो. प्रथम सीड ड्रम मध्ये बियाणे टाकावे. बीज प्रक्रिया करताना बियाण्याला लागणारे औषध शिफारसीत मात्रेत एका रिकाम्या स्वच्छ बिस्लरीच्या बॉटलमध्ये घ्यावे. त्यात आवश्यक तेवढं पाणी घालावं, कारण बियाणे नाजूक असते आणि जास्त पाणी झालं तर बियाण्याला सुरकुत्या पडतात आणि याचा परिणाम उगवण क्षमतेवर होतो. आता बॉटलच्या झाकणाला छिद्र पाडून त्याद्वारे बियाण्यावर स्प्रिंकलर सारखं स्प्रे करावा आणि सोबतच ड्रम हलवून पूर्ण बियाण्याला औषध लागेल अशी क्रिया करावी. मात्र जास्त वेळ बियाणे सीड ड्रम मध्ये फिरवू नये. बीज प्रक्रिया झाल्यावर बियाणे सावलीत वाळवा. तसेच ड्रम उपलब्ध नसेल तर ताडपत्रीवर बियाणे ठेवून त्यावर बुरशीनाशक टाकल्यानंतर संपूर्ण बियाण्याला बुरशीनाशक लागेल या दृष्टीने ताडपत्रीला विरुद्ध दिशेच्या टोकांना धरून हळुवारपणे खालीवर करा आणि बियाणे सावलीत वाळवा. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाणे जमिनीत सडण्याचं तसेच मर किंवा मुळकुज रोगामुळे होणारं नुकसान कमी होऊन निरोगी झाडांची योग्य संख्या राखल्या जाते. त्याशिवाय या रोगावर भविष्यात होणारा फवारणीचा खर्च कमी होऊन लागवड खर्चात बचत होते आणि निव्वळ उत्पन्न वाढते. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर दुसरी महत्वाची बीज प्रक्रिया म्हणजे कीटकनाशकाची. त्यासाठी आपण थायामिथॉक्सॅम 30% FS 6 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करू शकता किंवा बाजारात उपलब्ध असलेले इमिडाक्लोप्रिड 2 मिली प्रति किलो बियाणे त्याच्या लेबल क्लेम नुसार वापरू शकता. कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केल्यानंतर पुढील 30 ते 45 दिवस रस शोषणाऱ्या किडी व इतर किडीपासून पिकाचं संरक्षण तर होतच, शिवाय यामुळे पिकाच्या सुरुवातीच्या नाजूक अवस्थेत पिकाची जोमदार वाढ होऊन नंतरच्या कालावधीत सुद्धा हे पीक इतर किडींना प्रतिकारक्षम बनून उत्पादनात वाढ होते. बाजारात उपलब्ध असलेली काही नवीन औषधे जसं की वॉर्डन, कॅस्केड, इलेक्ट्रॉन, ज्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक या दोघांचं कॉम्बिनेशन असून त्याचा सुद्धा आपण शिफारसीत मात्रेत त्यांच्या लेबल क्लेम नुसार वापर करू शकतो, ज्यामुळे बुरशीनाशकांची आणि कीटकनाशकांची वेगवेगळी बीज प्रक्रिया करायचं काम पडत नाही. काही शेतकरी पेरतेवेळी पेरणीच्या यंत्रातच बीज प्रक्रियेचं औषध टाकतात. तर असे करू नये. वेळेवर घाई होऊ नये म्हणून बीज प्रक्रिया अगोदर केलेली कधीही चांगली.
ही रासायनिक बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी 2 महिन्या अगोदरपासूनही करून ठेवू शकता किंवा पेरणीच्या आदल्या दिवशी सुद्धा करू शकता. रासायनिक बीज प्रक्रियानंतर आता बघूयात सर्वात महत्त्वाची बीज प्रक्रिया म्हणजे जैविक बीज प्रक्रिया. जैविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम किंवा 6 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे जैविक खताची बीज प्रक्रिया सुद्धा महत्त्वाची आहे. यामध्ये नत्र उपलब्ध करून देण्यासाठी डाळ वर्गीय तसेच सोयाबीन पिकाला रायझोबियम 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा एकदल पीक असेल तर त्याला ॲझोटोबॅक्टर 50 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे लावावे. तसेच स्फुरद उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारच्या पिकाला PSB 6 मिली प्रति किलो बियाण्याला लावायची शिफारस करण्यात आली आहे. PSB ची बीज प्रक्रिया सर्वात शेवटी करावी. जैविक खताची बीज प्रक्रिया करताना गुळाचं पाणी करून बियाण्याला घाम आल्यासारखं फवारायचं आणि त्यानंतर यावर जैविक खत बियाण्याला लावायचं. जैविक बीज प्रक्रिया पेरणीच्या दिवशी करावी. आपण जैविक खताची बीज प्रक्रिया का करतो हे समजून घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्या जमिनीत जर या सूक्ष्म जीवाणूची संख्या नसेल आणि आपण कितीही रासायनिक खत दिलं तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. पण जर या जीवाणूची संख्या जमिनीत मोठ्या प्रमाणात असेल तर मात्र आपल्याला दिसेल की कमी खर्चात सुद्धा जास्त उत्पादन मिळतं. कारण आपल्या जमिनीत स्थिर असणारे अन्नद्रव्य हे जीवाणू आपल्या पिकांना उपलब्ध करून देतात. आहे ना मजेशीर आणि फायदेशीर. जर पेरणीच्या दिवशीच बीज प्रक्रिया करायची असेल तर रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणे 1 ते 2 तास सावलीमध्ये सुकवून नंतर जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करा. शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, जे शेतकरी नैसर्गिक किंवा जैविक शेती करतात त्यांनी केवळ जैविक बीज प्रक्रिया करावी. यामध्ये ट्रायकोडर्मा, रायझोबियम, PSB, बीजामृत, S9 कल्चर अथवा जैविक संघाचा वापर करू शकता. याचाच अर्थ कुठल्याही पद्धतीने शेती करणार असाल तरी बीज प्रक्रिया करायचं मात्र विसरायचं नाहीये. आता थेट जाणून घेऊयात आपल्या वाशिम जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव. की पूर्वी आम्ही 50ही लोक बीज प्रक्रिया करत नव्हतो. तर काय झालं, बीज प्रक्रिया न केल्यामुळे आम्हाला उत्पन्नही वाढत नव्हतं आणि इतर रोगांनाही बळी जावं लागत होतं. पण मागच्या वर्षापासून आम्ही बीज प्रक्रिया करत आहोत. तर एकरी साधारण 200 ते 250 रुपये आम्हाला खर्च येतो. पण त्या 200-250चा खर्चापेक्षा आमचे त्याच्या मागं 2 ते 2.5 हजार रुपये आमच्या फवारणीचा खर्च वाचला. पूर्वी ज्या टाईमले मी बीज प्रक्रिया करत नव्हतो त्या टाईमला समजा खर्च शेतीचा जास्त होता आणि ते 20 दिवसाच्या आत आपल्याला पहिली फवारणी करायचं काम पडत होतं. बीज प्रक्रिया जर आपण केली तर समजा बिमारी याच्या आधीचा इलाज होते ते, त्यामुळे आपली एक फवारणीचा खर्च कमी होते. दुसरी गोष्ट 200-250चे जवळपास आपले ते बीज प्रक्रिया होऊन जाते. बीज प्रक्रियानंतर आपलं उत्पादन वाढते, बिमारी कमी होते आणि शेती चांगली राहते. पूर्वी मी बीज प्रक्रिया करत नव्हतो तर माझा फवारणीवर जास्त खर्च व्हायचा. यावर्षी व मागील वर्षीपासून मी बीज प्रक्रिया करायला लागलो. बीज प्रक्रिया केल्यामुळे माझ्या 2 फवारणी वाचतात. 2 फवारणीचा खर्च हा एकरी 2000 ते 2500 रुपये असा आहे. बीज प्रक्रिया केल्यामुळे तो खर्च माझा वाचतो व माझा खर्च वाचल्यामुळे मी माझ्या गटातील शेतकऱ्यांना सांगितले तर माझ्या गटातील सर्व शेतकरी बीज प्रक्रिया करून पेरतात. पीक सलामत तर शेतकरी सलामत. चला तर मग बीज प्रक्रिया करूनच पेरणी करूयात.